महागल्या बघा. बाईचा हातभट्टीचा धंदा म्हणे. आता आपल्याच बायाला हातभट्टीचा धंदा करायचा सांगता का तुम्ही? माझा काही हातभट्टीचा वगैरे धंदा नाही हो साहेब. हातभट्टी पेणाऱ्या माणसाची संगत नाही माझ्यासोबत, तर धंदा कधी करणार आहे माहित आहे का? हा, त्यासाठी सांगत आहे. आणि बहीण रोज तुझी येते घरी बघा. कारभारी होय, बहीण घरी येते म्हणे. बहीण ही माझी प्रसंगाला उभा टाकतो. मर्द तोच खरा जो प्रसंगाला उभा टाकतो आणि भल्या भल्याचा माता तिथं वागतो. अरे संकट स्वतःवर वळून मनोज राजा, मर्द तोच खरा जो नारीची इज्जत राखतो. आणि म्हणे बाईचा हातभट्टीचा धंदा आहे म्हणे. चळवळ म्हणजे इश्की बियर रम नाही. वाह वाह वाह. चळवळ म्हणजे इश्की बियर रम नाही. स्वार्थासाठी समाज सोडता तुम्हाला शरम नाही. हे कळून चुकले त्या मनोवाद्याला, कारण चळवळ थांबण्यासाठी तुमच्या दम नाही. चळवळ थांबण्यासाठी दम नाही. आणि गुळाला म्हण, गुळामध्ये काय घालता? गुळामध्ये माल मसाला भराय हा पुढीच सरकतो. एक एक शेरकडे लक्ष असू द्या. माल मसाला भराय हा पुढीच सरकतो. खाटेवर बसून साऱ्या लोकांना आपली कमाल दाखवतो. याला चिलमीचा शोक आहे पंचमा. नेहमी हा खालच्याच भोकाला तोडतो. या सावलीला ऊन कधी बेहील का? या सावलीला ऊन कधी बेहील का? अरे गीत गाणारा सूर सोडून गाईल का? ही लातूरची अंजली तुझ्या आरी जाईल का? आणि तू 1.5 फुटाचा कोला किती जरी उड्या मारलास, तुझ्या हाताला द्राक्षा येईल का? साहेब, बहीण ही माझी, बहीण ही माझी नाही हो राजे. बहीण ही माझी. आता बघा, आमच्या दोघांचा संसार, आमच्या दोघांची लेकरं. बहिणीचं काय काम आहे? माझी बहिणी सर्व्हिसला आहे मोठी, माझ्यापेक्षा कितीतरी मोठी आहे. आणि ती कसं काय लेकरं माझे सांभाळ? मी तिचे सांभाळायला गेलं पाहिजे होतं. ती येत नाही माझे लेकरं सांभाळाय. म्हणून बहीण ही माझी नाही हो राजी. येणार नाही आपुल्या घरी, अजिबात नाही येणार नाही आपुल्या घरी. काय येणार नाही? कारभारी येता तुमची नाही बरी.
हे आता दुसरं, मी त्यांच्या गाण्याचं उत्तर दिलं.